नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील घटक क्रमांक 3 पाहणार आहोत. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. मित्रांनो, याचे उपघटक आहेत प्रजनन, लैंगिक व अलैंगिक. दुसरा आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. तिसरा घटक आहे लैंगिक आरोग्य आणि चौथा घटक आहे लोकसंख्या विस्फोट. ज्यापैकी आपण पहिला घटक बघणार आहोत, प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, पाठ सुरू करण्या अगोदर आपल्याला काही आठवते का याची थोडीशी चाचपणी करूया. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्याला उत्तर मिळेल की त्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्या पोषण, श्वसन, उत्सर्जन इत्यादी प्रकारच्या आपल्या जीवन प्रक्रिया आहेत. दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? चला तर थोडक्यात बघूया. ऊर्जा उत्पादनासाठी आपल्याला पोषणाची गरज असते. ऑक्सिडीकरण, श्वसन, उत्सर्जन ह्या काही प्रक्रिया आहेत की ज्या आपल्याला ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असतात. आपल्याच पाठ्यपुस्तकातील तिसरा प्रश्न आहे की पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे? तर या पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन, ज्याला मायटॉसिस म्हणतो. दुसरा आहे अर्धसूत्री विभाजन, मियोसिस. अशा 2 प्रकारचे पेशी विभाजनाचे प्रकार आहेत. सूत्री विभाजनात कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येतं, तर अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये घडून येतं. चौथा प्रश्न आहे, पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? The function of chromosomes. Chromosomes are the thread-like structure found in the nuclei of both animal and plant cells. During cell division, DNA must remain intact and keep it is even distribution throughout the cell. Chromosomes are important to this process to ensure the DNA is accurately replicated. हे जे गुणसूत्रे असतात ते गुणसूत्रे वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये केंद्रकात असतं आणि जेव्हा केव्हा पेशी विभाजन होतं तेव्हा ह्या गुणसूत्राची संख्या सारखीच विभाजन होण्यासाठी हे गुणसूत्रे महत्त्वाची असतात.
विद्यार्थी मित्रांनो, यावरून लक्षात आलं असेल तुमच्या की जीवन प्रक्रिया ह्या ज्या पोषण, श्वसन, संवेदन, प्रतिसाद ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत, त्यासोबतच एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया म्हणजे प्रजनन आहे. ह्या प्रजननामुळेच सजीवाची प्रजाती ही टिकून राहते. समजा प्रजनन जर झालं नसतं तर या पृथ्वीवर जेवढे काही आपण सजीव पाहतो तेवढे सजीव आपल्याला आढळून आले नसते, ते केव्हाचेच नाहीसे झाले असते. परंतु सजीव हे प्रजनन करतात आणि प्रजनन करतात म्हणूनच ते प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करतात. आता काही चित्रे आहेत, त्यांचं निरीक्षण करा. यावरून तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात येऊ शकतात? पहिली आकृती आहे, दुसरी आकृती, ही तिसरी आकृती आहे, ही चौथी आकृती आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ही आकृती कशाच्या संदर्भातील असू शकते. विचार करा. हा जो एक जीव आहे त्याचं सारखं विभाजन झालं आणि त्याचे सारखे दोन तुकडे झालेले आपल्या यामध्ये पाहतोय. यावरून काही प्रश्न तुम्हाला सांगता येतील का? की प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? एका सजीवापासून तयार झालेले सजीव हा तंतोतंत दुसऱ्या सजीवासारखाच असतो का? एकाच प्रजातीपासून तयार झालेले दोन सजीव हे तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असतं? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा आणि नाही मिळाली तर आपण ते समोर पाहणारच आहोत. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? तर एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होतो. कोणत्या प्रक्रियेने? प्रजनन प्रक्रियेने तयार होतो. आणि म्हणूनच ती प्रजाती टिकून राहण्यास मदत होते. जनुकीय दृष्ट्या पहिला सजीव हा दुसऱ्या सजीवासारखा तंतोतंतच असतो का? तर जर सूत्री विभाजनाने प्रजनन होत असेल तर तो तंतोतंत सारखा असतो. परंतु अर्धसूत्री विभाजनाने युग्मक तयार होऊन जर सजीव तयार झाला असेल तर त्यात व्हेरिएशन्स येतात आणि म्हणूनच आपल्या सजीवसृष्टीमध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसते, ज्यालाच आपण जैवविविधता असं म्हणतो. आणि म्हणून ह्या जैवविविधता टिकून राहणे, त्याची प्रजाती टिकून राहणे, सजीव टिकून राहणे यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रजनन.
अलैंगिक प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, अलैंगिक प्रजनन पाहण्या अगोदर त्याचे आपण थोडे प्रकार पाहूयात. सजीवातील प्रजनन हे दोन प्रकारे होतं. लैंगिक प्रजनन. या लैंगिक प्रजननात दोन घटक असतात, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मकाचा संयोग होऊन युग्मनच तयार होतं आणि त्यापासून नवीन प्रजाती निर्माण होते. तर दुसरा प्रकार आहे अलैंगिक प्रजनन. आणि अलैंगिक प्रजननात एका पेशीचं सारख्या दोन घटकाचं विभाजन होऊन नवीन प्रजाती तयार होते. अशा प्रकाराला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे पुन्हा टप्पे आहेत, ते पुन्हा आपण पाहणार आहोत. तर या अलैंगिक प्रजननात युग्मक निर्मिती विना युग्मक तयार न होता, जसं आपण लैंगिक प्रजननाच्या बाबतीत बोललो की युग्मक निर्मिती होते आणि नवीन प्रजाती निर्माण होते, परंतु अलैंगिक प्रजननात मात्र युग्मक निर्मिती न होता नवीन जीव तयार होतो, त्याचं विभाजन होतं आणि जीव निर्मिती प्रक्रिया होते. यालाच आपण अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. हे संयोगाशिवाय घडून येणारा प्रजननाचा प्रकार आहे. आणि हा सजीव जो तयार होतो तो तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं की एका सजीवापासून जेव्हा दुसरा सजीव तयार होतो तो तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो आणि यात मात्र केवळ गुणसूत्राची निर्मिती किंवा गुणसूत्राची विभाजनी झाल्यामुळेच हे तंतोतंत दुसरा सजीव निर्माण होतो. अलैंगिक प्रजननाचा फायदा जर पाहिला तर 40 मिनिटात किंवा 50 मिनिटात हे अलैंगिक प्रजनन घडून येतं. म्हणूनच लहान जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची झपाट्याने वाढ होत असते. आता प्रकार पाहूया. एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा पहिला प्रकार म्हणजे द्विविभाजन, ज्याला आपण म्हणतो बायनरी फ्युजन. लहान लहान जे आदिजीव आहेत, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेसियम, युग्लिना इत्यादी जे लहान सजीव आहेत, या लहान सजीवांमध्ये द्विविभाजन पद्धतीनेच अलैंगिक प्रजनन घडून येतं. या प्रकारात जनक पेशीचे समान दोन भाग होऊन नवीन दोन नवजात पेशी तयार होतात आणि ह्या ज्या सूत्रविभाजन होतं ते मायटॉसिस पद्धतीने होतं, ज्यालाच आपण असूत्री विभाजन सुद्धा म्हणतो. उदाहरण अमिबा, याचं साधं द्विविभाजन पद्धत. जनक अमिबा, या जनक अमिबाचे पासून विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती आहे की जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन असते, पोषक असं वातावरण असतं,
त्यावेळेस हा अमिबा आपले जे छदमपाद आहेत, हे जे दिसतात ते छदमपाद, याला म्हणतो खोटे पाय, ते खोटे पाय तो आकुंचन पावतो. हळूहळू त्याचं आकुंचन होतं आणि त्याचा आकार कमी कमी होत जातो. राऊंड शेप त्याचा आकार होतो. त्यानंतर एक खाच निर्माण होण्यास सुरुवात होते आणि खाच निर्माण होत असतानाच जीवद्रव्य आणि केंद्रक याचं सुद्धा विभाजन होण्यास सुरुवात होते. यानंतर ही खाच हळूहळू वाढत जाते. ही खाच वाढत जात असतानाच पेशीद्रव्य आणि केंद्रकाचं सुद्धा विभाजन होत राहतं. शेवटी अशी एक वेळ येते की याचे खाच एवढी वाढत जाऊन त्याचे सारखे 2 तुकडे होतात आणि सारखे 2 तुकडे झाले की यापासून नवीन नवजात अमिबा तयार होतो. आता जेव्हा केव्हा याचं फर्दर विभाजन होतं तेव्हा मात्र ह्या जनक पेशीपासून होत नाही. तर ही जी अमिबापासून दुसरी सेल पेशी तयार झालेली आहे, दुसरा जो अमिबा तयार झालेला आहे, यामध्ये नव्याने व्हॅक्युओल किंवा रिक्तिका निर्माण होते आणि रिक्तिका निर्माण झाली की मग या अमिबापासून त्याचं पुन्हा फर्दर डिवायडेशन होतं आणि पुन्हा अमिबाचं अलैंगिक प्रजनन सुरुवात होण्यास मदत होते. वेगवेगळे जे सजीव आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्यांचा आकार वेगळा असतो आणि आकार वेगळा असतो म्हणून त्याचं विभाजन त्याच्या विशेष कक्षामधून होत असतं. जसं अमिबाचं मात्र कोणत्याही कक्षातून होतं, तसं पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे. तर पॅरामेशियममध्ये आपल्याला आडव्या प्रकाराचं विभाजन झालेलं दिसेल. ही जी जनक पॅरामेशियम आहे त्याचं हळूहळू 2 भागात विभाजन होऊन लहान नवजात पॅरामेशियम तयार झालेले आहेत. याला म्हणतो आपण आडवे द्विविभाजन पॅरामेशियम. तर युग्लिनासारखा छोटा जीव आहे, त्यामध्ये मात्र उभ्या प्रकारचं द्विविभाजन घडून आलेलं दिसतं. हा जो सजीव आहे त्या सजीवापासून लहान 2 पॅरामेशियम तयार झालेले आहेत. या द्विविभाजन पद्धतीने केंद्रकाचं विभाजन होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेलं असेल, समजलं असेल की प्रजननाचा अलैंगिक प्रजनन म्हणजे काय आणि त्यातला पहिला प्रजननाचा प्रकार आहे तो म्हणजे द्विविभाजन. इथे आपण थांबूया. समोरचा घटक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत गुड डे.